नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर छान, आता बाहेरचा हा दुसरा ब्लॉग आहे माझा आणि आज ना आपण नवीन घरी जाणार आहोत, आमच्या नवीन घरी जाणार आहोत आणि तिथे छान काही झाडं लावायची आहेत, मला आणखी साफसफाई करायची आहे, काही नवीन आणलेल्या वस्तू व्यवस्थित लावायच्या आहेत. तर आज जरा आपण तिकडे लक्ष देऊया आणि भरपूर अशा कुंड्या आहेत, त्या कुंड्यांमध्ये सुद्धा आमच्या स्वतःच्या गावाकडच्या गार्डनमधल्या मी काही कलमा घेतलेल्या आहेत लावण्यासाठी. तर ते आज आपण लावूया आणि छान सजवूया मस्त नवीन घर. तर बघायचं आहे, चलायचं आहे, चला. तर छान गावामधल्या गार्डनमधून मी काही सुंदर अशा कलमा या ठिकाणी आणलेल्या आहेत इथे नवीन घरामध्ये लावायला. काहींचे मला नावं माहिती आहेत आणि काहींचे मला नावं माहिती नाही, पण तरीही मी ते दाखवते. सगळ्यात आधी आता आम्ही सामान आणायला गेलो तर तिथून हा गुलाब ढापून आणला मी. मला वाटतं हा वेली गुलाब आहे. हा मी यासाठी ढापून आणला की याचं मोठं झाड होतं पण त्याला पाणी टाकलेलं नव्हतं, तर त्यामुळे तो जो गुलाब आहे तो पूर्ण सुकलेला होता. तर अशा त्याच्या 4-5 काड्या त्या गुलाबाच्या मी घेऊन आलेली आहे. तर इथे ह्या 4-5 काड्या आता आपण कुंडीमध्ये लावूया. तर माझी पहिली कलम ही राहील गुलाबाची. त्यानंतर बाहेर गेटच्या जवळ लावण्यासाठी मी इथे 2 झाडं आणलेली आहेत. एक तर आहे ही जाई पांढऱ्या फुलांची सुंदर अशी, जी मी गावाच्या घराकडे लावलेली आहे, एकदम चांदण्यांसारखी बारीक आणि एकदम सुवासिक, सुगंध खूप येतो या जाईचा. तर अशी ही जाईची कलम मी या ठिकाणी आणलेली आहे आणि भरपूर आहे तशा मुळासहित त्याला मी उपटून आणलं, कारण उन्हाळ्याचे दिवस आता चालू झालेले आहेत आणि ह्या कलमा जगतील की नाही हे माहिती नाही, पण मग मी म्हटलं लावून द्यायच्या, कारण जर जगल्या तर छान पावसाळ्यापर्यंत ह्या मस्त वाढतील आणि या भिंतीवरती जातील. त्यामुळे दुसरी मी ही जायची कलम आणलेली आहे या ठिकाणी. आणि तिसरं तिथे लावायसाठी हा वेल आणलेला आहे, गोगल वेल. तर छान याची गुलाबी आणि लाल केशरी अशी मस्त फुलं असतात आणि याला पाणी टाका किंवा नका टाकू हा जगतो छानपैकी. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतकी सुंदर फुलं येतात ना याला. आमच्या गावाचं जे गेट आहे ना घरचं, तर त्याला सुंदर अशी फुलं आलेली आहे आणि सगळ्या असं वाटत आहे की हाताने पूर्ण गुच्छा बनवलेला आहे. सुंदर अशी गुलाबी अशी फुलं येतात आणि जेव्हा ही नवीन नवीन येतात ना तेव्हा असं वरचं याचं जे टोक राहतं ते केशरी कलरचं राहतं. तर सुंदर असं हा वेल या ठिकाणी मी आणलेले आहेत. याच्या पण 2 कलमा आणलेल्या आहेत. आणि त्यानंतर बाहेर लावायला मला याचं नाव माहिती नाही, याला असं काहीतरी नाव आहे. हे पाण्यामध्ये पण जगतात आणि जमिनीमध्ये पण, मातीमध्ये पण आपण त्याला लावू शकतो. तर हे या ठिकाणी 2 आणलेले आहेत. याच्यामध्ये 2 शेड आहेत, एक हा पांढरा आणि हिरवा. या पानांच्या भोवती छान असं साईडला ना पांढरा कलर आहे, मस्त शेडिंग दिलेला. आणि या झाडाचं वैशिष्ट्य मी सांगते, जे मी माझ्याकडे लावलेलं आहे ते सावलीत आहे, त्यामुळे त्याला हा जो शेड आहे ना पांढऱ्या कलरचा, हा त्या झाडाला नाही आहे. ते पूर्ण हिरवीगार पानं झालेली आहेत. याला जर ऊन लागलं ना तर ही सुंदर मस्त अशी शेडेड पानांचं हे झाड बनतं. तर ह्या अशा 2 कलमा मी या झाडाच्या आणलेल्या आहेत. आणि त्यानंतर याच फॅमिलीमधलं हे पण एक झाड आहे. याला एकदम डार्क हिरवी अशी पानं येतात आणि याचंही वैशिष्ट्य हेच आहे की तुम्ही याला उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये कधीही लावा, हे जगतं. आणि उन्हाळ्यामध्ये याला इतकी सुंदर पानं येतात ना आणि दुरून एकदम असा बंच दिसतो हा. तर त्यामुळे दिसायला एकदम सुंदर आणि जास्त त्याची काळजी पण घ्यायची नाही. एक वेळ तुम्ही लावून दिलं की तो बिचारा सदा निभावी आहे. त्याला तुम्ही पाणी कमी टाका, जास्त टाका, तो जगतो. आणि तर ही अशी एकाच फॅमिलीमधली भावंड, ही 2 भावंड मी या ठिकाणी आणलेली आहेत. आणि त्यानंतर सदाफुली, 12माही सदाफुली आहे ही. एक आपली पांढरी असते जे आपण सदाफुलीची फुलं म्हणतो त्याला, आणि ही आहे शोची.
तर याचा सुंदर असा गुलाबी कलर आहे. याच्यामध्ये भरपूर कलर येतात, लाल येतो, पांढरा येतो. तर हा गुलाबी कलर आहे आणि दिसतो इतका सुंदर ना. आमच्या घरचं जे आहे बाग त्याच्यामध्ये तर सध्या इतका बहर आलेला आहे ना याचा. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना ते सगळं शूट करून टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता. आणि असे हे 2-3 आणलेली आहेत मी. एक तर 2 मुळासहित आणलेले आहेत आणि एक अर्धाच उपटून घेतलेला आहे, कारण हे मी असंच लावून बघेल कुंडीमध्ये, तसंही हे लागतं. तर हे घराच्या आतमध्ये लावायला आणलेत. तर किती झालेत? 1 2 3 4, हे 5वं आहे. छान सदाफुली आणली आणि त्याच्यानंतर 10 वाजे आणलेत काही घरी लावायला इथे. तर सुंदर असा, हे जे 10 वाजे आहेत ना, मी गुलाबी आणि पांढरा लावला होता. तर एकाच ठिकाणी लावला होता. तर त्याच्यामधून एक तिसरंच नवीन फूल तयार झालं होतं. ते गुलाबी, पांढरं आणि केशरी असं 3 छान शेडचं ते फूल तयार झालं होतं. तर हे पण त्याच फॅमिलीमधलं आहे. तर आता बघू याचा कुठला कलर येतो कुठला नाही. तर छान मस्तपैकी हा पण आहे. हा मी आतमध्ये कुंडीमध्ये लावणार आहे 10 वाजे. आणि सोबतच काही शेवंतीची इथे बी आणलेली आहेत. हे पण इथे टाकून देईल, कारण ऊन भरपूर असल्यामुळं ना मस्त शेवंती पण छान होईल इथे. आणि कुंडीमध्ये टाकून दिल्यानंतर दिसायला पण सुंदर आणि आतमध्ये सावलीमध्ये राहील, तर त्यामुळे त्याला ऊन पण जास्त लागणार नाही आणि उन्हाळ्यामुळे ते सुकणार पण नाही. तर तसं हे आहे आणखी. आणि भरपूर अशी 10 वाजी आहे त्या ठिकाणी बघू शकता. आणि शेवंती आहे. तर भरपूर असे हे रोप या ठिकाणी आणलेलं आहे मी. आणि आणखी जे माझ्या शॉर्ट ब्लॉगमध्ये आज दिसेल तुम्हाला, आम्ही एका मंदिरामध्ये गेलो होतो काल आणि तिथे जिथे गाडी पार्क केली ना, पूर्ण असा विरान असा एरिया होता तो. तर त्याच्यामधून हे सुंदर एक असा वेल होता आणि इतका सुंदर दिसत होता ना तो. तर थोडासा कोपऱ्यामध्ये होता. तर मी तिथे जाऊन त्याच्या 2-3 काड्या आणल्यात लावायला घरी आणि खरंच हा इतका सुंदर दिसत होता ना तिथे. मग मी म्हटलं हे तर आपल्याला घ्यावंच लागेल, हे जरा ढापावंच लागेल. माझे बाबासोबत होते तिथे, तेव्हा बाबा म्हटले पण मला की काय आहे. जिथे गेली तिथे झाडं. पण माझा प्रचंड मनाजवळचा विषय आहे हा बागेचा आणि बगीचा. तर या ठिकाणी मस्त असे ही 2 कलमं आणलेले आहेत मी. ही लावून बघू, जर जगली तर छान आणि नाही जगली देवाच्या चरणी अर्पण. तर ही पण लावून देते आणि ही आतमध्ये लावते, कारण याला तिथे सावली होती त्याच्यामुळं हा चांगला झाला असेल. पण खरंच कसं ना, की आपण काही झाडांची किती काळजी घेतो आणि ती झाडं जगत नाहीत. पण जे हे असे निघालेले असतात ना साईडला, रोडच्या साईडला किंवा असं विरान एरियामध्ये, त्यांना पाणी पण नसतं पण इतके छान बहरतात ना ते. तसाच हा वेल मला आवडला. आणि जसं मी सांगितलं, ही जी सदाफुली आहे ही पांढरी, ही जी 10 वाजे आहे ना ही पांढरी आहे. तर सुंदर अशी ही पांढरे 10 वाजे आणले मी. तर चला आता गप्पा कमी करूया आणि छान कुंडीमध्ये लावूया. चला. ही सगळी झाडं एकत्र करून त्यानंतर त्याचं व्यवस्थित विलगीकरण करून या कुंड्यांमध्ये मी ना ही जी गुलाबाची ढापलेली कलम होती ती त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि हे जे माझ्या हाती हा वेल दिसत आहे हा सुद्धा मी ढापून आणलेला आहे. तर तो सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि मला त्याचा कलर खूप सुंदर वाटला. तर त्यामुळे मग मी म्हटलं लावून बघा, जर झाला छान तर घरावरती तो सुंदरच दिसणार आहे. तर अशा प्रकारे मी प्रत्येक कुंडीमध्ये जी झाडं आणली ना ती व्यवस्थित लावून घेतली. आणि हो, हे सगळं काम करायला ना थोडी आवड पण पाहिजे आणि वेळ पण भरपूर जातो. आणि आवड असलं की आपण छान वेळ देतोच या सगळ्या गोष्टींकरता. पण जेव्हा ह्या कुंड्या ठेवल्या ना या नवीन घरी, तर सगळ्या घराला एक छान असं मस्त असं स्वरूप आलं. आणि हा जो मी आधी सांगितला होता, हा आहे गुलाब. तर या गुलाबाला तिथे त्यांनी पाणी न टाकल्यामुळे तो पूर्ण सुकला होता आणि त्याच्याच मी काड्या काही तोडून आणल्या. ह्या आता लावून बघते आणि बघू पुढं त्या जगतात की नाही जगत. जगल्या तर छानच, आपल्याला छान गुलाबाची फुलं मिळतील. आणि नाही जगल्या तर आधी जसं सांगितलं तसं देवाच्या चरणी अर्पण केलं.
हे जे तुळशी वृंदावन होतं ना, हे थोडं साईडला ठेवलेलं होतं. पण मग मी नंतर बाबांना म्हटलं की बाबा, हे जर आपण छान मध्यभागी घेतलं ना, तर हे सुंदर दिसेल. तर त्यामुळे तुळशी वृंदावन थोडं समोर करून घेतलं आणि छान इतकं स्वरूप आलं ना त्या अंगणाला. आणि मस्त ह्या अशा कुंड्यांमध्ये हळूहळू मी सगळी झाडं लावून घेतली. बराच वेळ गेला त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्या मातीला मस्त उकरून पण घेतलं, कारण काही कुंड्या ह्या बऱ्याच जुन्या आहेत. म्हणजे जेव्हा या घराचं पेंट करून झालं होतं, तर तेव्हा ह्या कुंड्या व्यवस्थित ठेवल्या होत्या. तर अशा प्रकारे मस्त एक 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 झाड मी लावून घेतलं आणि फायनल लूक तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर अशा प्रकारे सगळी झाडं लावल्यानंतर आणि कुंड्यांमध्ये पाणी व्यवस्थित ठेवल्यानंतर टाकल्यानंतर ना, माझं इथलं काम तर झालं आतमधलं. आणि उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे एवढं कडक ऊन लागत आहे ना, ह्या आता जगतील की नाही याची शाश्वती तर नाही आहे. पण मी लावून दिलं. आणि त्यानंतर बाहेरचं मेन गेटच्या जवळचा हा जो भाग होता, याच्यामध्ये पण बाबांनी मस्त असं कंपाऊंड केलं आणि त्याच्यामध्ये पण मी तिथे गोगलवेल आणि त्यानंतर जाई, ज्या एकदम अशा लांब आपल्या घराच्या भिंतीवरती चढतात, तर मस्त ही पण झाडं मी इथे लावून दिलीत. आणि ती जी जाई होती ना, ती मी मुळासहित आणली होती. तर ती त्या ठिकाणी लावून दिली. मी 4-5 लावल्या. त्याच्यामधल्या ज्या जगल्या त्या जगल्या आणि आता नाही जगल्या तर परत पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या परत झाडं लावण्याचं काम करावंच लागेल. आणि याला सध्या असं काही कंपाऊंड वगैरे केलेलं नाही आहे ना व्यवस्थित. तर गुरंढोरं हे ठेवतील की नाही याची पण शाश्वती नाही. पण मी लावून दिलं, कारण नवीन घर आहे छान आणि मस्त झाडं वगैरे असले, फुलं झाडं असले की आणखी सुंदर वाटतं. आणि मला तर असं वाटतं ना, की मी तिथे काय काय लावू आणि काय काय नाही. आणि माझे बाबा पण माझ्यासोबत मला एक एक सांगत होते, असं कर तसं कर, इथे लाव तिथे लाव. कारण काय असतं ना, आपण कुठल्याही अशा जेव्हा नवीन गोष्टी करतो ना, तर आणखी आपल्याला जर त्याच्यामध्ये जर कोणी व्यवस्थित प्रकारे सल्ला दिला, तर त्या गोष्टी आणखी चांगल्या होऊ शकतात. आणि कुठलीही गोष्ट करायच्या आधी किंवा केल्यानंतर माझं एक वेळ बाबांना विचारणं असतेच, की याच्यामध्ये काही कमी जास्त करायचं आहे का? तर त्याच प्रकारे इथे पण मी बाबांना विचारून ह्या सगळ्या ही सगळी जी झाडं आहेत ते मस्त लावून घेतले. आणि खरंच ते झाड लावल्यानंतर तिथे इतकं छान वाटत होतं ना, आणि मस्त असं रूप आलं त्या बाहेरच्या जो हा गार्डनिंगसाठी जो हा बनवला ना हा भाग, तर तिथे मस्त असं छान वाटत होतं सगळी झाडं लावल्यानंतर. आणि बघू आता याच्यामधलं काय जगते, कसं जगते. आणि नाही तर मग त्याला छान कंपाऊंड करून घेऊ, मस्त जाडी लावून घेऊ आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी त्या जागेमध्ये झाडं लावणार आहे मी. गुलाब ह्या सगळ्या गोष्टी आणि सदाफुली पण लावून दिलेली आहे तिथे. कण्हेर लावायचा आहे मला पांढरा, जो गावाकडच्या घरामध्ये अतिशय चांदण्यांसारखा बहर आलेला आहे त्या कण्हेराला. तर सुंदर असं माझं हे गार्डन. आणि त्याला मी आणखी नवीन घराला सुशोभित करण्याचा माझा प्रयत्न. आता हा कितपर्यंत व्यवस्थित ठरतो तर ते देवच जाणे. तर मी तर माझं काम केलं आणि परत गेल्यानंतर तुम्हाला एक वेळ मी त्याचं हे देणारच आहे, की काय झालं, झाडांचं सुकले का, की त्यांना काही पागोर फुटला. एवढ्या लवकर तर नाही फुटणार, पण बघेल मी नक्की तुम्हाला दाखवेल. तर अशा प्रकारे मस्त सगळी आतमधली आणि बाहेरची झाडं लावून घेतलीत. काही शोची, काही फुलांची, अशी विविध प्रकारची झाडं मी या ठिकाणी लावून घेतलेली आहेत. आणि हिरवळ असलं की खरंच घर फार छान दिसतं आणि प्रसन्न असं वाटतं. आणि मग सगळं हे क्लिनिंग केल्यानंतर, हे बाहेरचा पण हा पोर्च झाडल्यानंतर ना, आधी स्वच्छ सगळ्या पायऱ्या वगैरे मी सगळ्या धुवून घेतल्या. आणि त्यामुळे इथे थोडंसं जरा जास्त माती आली होती पायऱ्यांवरची, कारण उन्हाळा असल्यामुळे धूळ भरपूर येते. तर ते झाल्यानंतर मस्त इथे सगळं खराट्याने छान असं घासून मी ही टाईल्स एकदम चकचकीत केली आणि तिला मस्त अशी बनवली आणि पुसून पण घेतली. आणि ते सगळं झाल्यानंतर तुळशी वृंदावन जे समोर घेतलं, त्याच्यासमोर मस्तपैकी देवाचं नाव काढलं, श्री रामकृष्ण हरी. कारण प्रत्येक घराचा जो आरसा असते ते असते आपलं अंगण. आणि अंगण हे कशामुळं सुंदर दिसतं, तर ते असतं रांगोळीमुळे. कारण अंगणाचा रांगोळी ही दागिना आहे. तर सुंदर अशा ह्या ज्या
जो पेंट होता ना त्याचे हे डब्बे होते छोटे छोटे, याच्यामध्ये पण मस्त काही शोचे झाडं लावून दिले. आणि अशा प्रकारे मस्तपैकी या ठिकाणी जेवढी झाडं लावायची आहे तेवढी झाडं मी लावली. आणखी परत पावसाळ्यामध्ये काही ना काही त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणखी दिसेलच तुम्हाला. आणि सुंदर जाई पण इथे मस्त लावलेली आहेत. हे ज्याच्यामध्ये कलर आला होता त्याच्या मोठमोठ्या बकेट आहे, त्या बकेटांमध्ये मी लावून दिलं. भरपूर माती घरासमोरच आहे, तर काळी माती आहे छान त्याच्यामध्ये लावलं की माती चांगली असल्यामुळे झाडं छान जगतील. आणि इथे मस्त वरती पण ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे छानपैकी मस्त नवीन घरामध्ये झाडं लावण्याचा कार्यक्रम माझा चालू झालेला आहे. आणि वेळोवेळी मी तुम्हाला याबाबतीत अपडेट देणारच. तर असा छान नवीन घरामध्ये साफसफाईचा आणि झाडं लावणीचा कार्यक्रम माझा झाला. तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद आणि